नमस्ते. मी तनुजा पाटील, ओरा क्लिअर युअर माइंड ग्लोबल कन्सल्टन्सीमधून. आज आपण इच्छाप्राप्तीसाठी वेगवेगळ्या देवतांच्या कशा आव्हान, उपासना, यंत्रमंत्राच्या साधनेने कसे तुम्ही त्यातनं अडचणीतनं बाहेर येऊ शकतात. प्रत्येक घरामध्ये काही अडचणी आहेत. प्रत्येक घरामध्ये सुख, समाधान, आयुष्य, ऐश्वर्य, आरोग्य आणि पैसा, आर्थिक स्टेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्याच्यासाठी प्रत्येकाने कुठल्या कुठल्या देवतांचे आवाहन केले, त्यांचे मंत्रसाधना उपासना केली तर त्यांचे काय काय बेनिफिट होणार आहे, मी थोडक्यात तुम्हाला काही देवतांचे सांगते. तर इंद्र आहे, हा इंद्रलोकामध्ये असतात. तर त्याच्यामुळे इंद्रिय सुखाचे जेवढे पण काही असेल तर आपल्याला इंद्रिय सुख त्या इंद्र देवतांकडनं प्राप्त होतील. कृष्ण आहे, हा राधा राणी प्रेमाचे प्रतीक आहे. ज्यांच्याकडे प्रेमाचा थोडासा प्रेमाचं थोडंसं हे असेल, त्यांनी कृष्णाचा धावा केला तर प्रेम त्यांना मिळू शकते. विष्णू लक्ष्मी आहे, ज्यांना लक्ष्मी आपली स्थिर करायची असेल त्यांचे विष्णू लक्ष्मीचे काही यंत्र असतात, उपासना असतात, वाचन असतं, त्या सेवा त्यांनी केलं, धर्म आचरण त्यांच्याकडून आपल्याला होत असतं. तसं ब्रह्मदेवाकडनं आपल्याला ब्रह्मतेज मिळू शकतं. प्रजापती देवता आहे, यांच्याकडनं संतान प्राप्तीचे जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांनी प्रजापतीची उपासना केली तर नक्कीच तुम्हाला त्या देवतेकडनं तुम्हाला त्याचे फल मिळतात. तसं दुर्गादेवी आहे, हे लक्ष्मी, पैसा वगैरे सगळं त्यांच्याकडून काही अडचणी असतात, आपल्याला स्थिरता देते, अडचणीतनं बाहेर दुर्गामाता काढते आपल्याला. तसं आता पृथ्वी देवता जी शक्ती आणि सामर्थ्य आहे. पृथ्वी देवता म्हणजे जमीन, ज्याला आपण रेग्युलर नमस्कार केला त्याच्याकडनंही आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य मिळतं. गंधर्व देवता हे आपले सौंदर्याचे प्रतीक आहे, त्याच्यामुळे सौंदर्य ज्यांना हवं असेल त्यांनी गंधर्वाची उपासना करायची. शंकर भगवान, ज्यांना ज्ञान आहे, आरोग्य त्यांच्याकडून आपल्याला मिळू शकतं. त्यांच्या उपासना, त्यांच्या साधना केल्या, पिंडीवर त्यांचे काही जलाभिषेक, दुग्धाभिषेक केले तर त्याच्याने बरेचसे रोग, त्यांचं ज्ञान, बऱ्याचशा गोष्टी अशा क्लिअर होतात. पार्वती माता, जी कौटुंबिक सुखासाठी पार्वती मातेचं खूप मोठं उपासना आहे, त्यांनी केल्यानंतर कौटुंबिक घरामध्ये स्थैर्य, कौटुंबिक स्वास्थ्य खूप छान पद्धतीने राहतं. जसं आकाशमध्ये आकाशाची आपण जर सेवा केली तर प्रतिष्ठा, नावलौकिक, तुमचं फेमस होणं, ह्या बऱ्याच गोष्टी तुमच्या आकाशाकडून सांगितल्या जातात. म्हणतात ना, युनिव्हर्सल जे आहे, जे आपण दोघंही हात असं पसरवून मागितलं तर युनिव्हर्स देतं, त्या पद्धतीने तुम्हाला त्या गाईडलाईननुसार तुम्हाला सांगितलं जाईल. गणपती हे बुद्धिदेवता आणि सगळे विघ्न हरता, त्याच्यामुळे विघ्न ज्यांचे येत असेल त्यांनी विघ्नहर्तेचे उपासना करायची. मुलांसाठी सरस्वती, सरस्वतीमध्ये पण खूप छान असे आहेत, जे सरस्वती स्तोत्रामधून तुम्ही चांगल्या पदावर एज्युकेशनच्या लेवलने तुम्ही तसं त्यांचं कार्य करू शकतात. असे आहेत आपल्या देवी देवता. आणि भारतामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आपण ह्या गोष्टी एक अंधश्रद्धा नाही पण एक श्रद्धा म्हणून मानतो, त्याचे तुम्हाला नक्कीच फळ मिळतात. आणि आता तर बघा, राम भगवान आल्यानंतर त्यांचं जे आहे राम भगवानांचं, तर त्याच्यामुळे सगळे आता आपण अयोध्यावासी सगळे रामभक्ताचे, आणि ते त्यांचं मर्यादा पुरुष म्हणून आपण त्यांचं नाव म्हणू शकतो की मर्यादा पुरुष कसा असावा. तर त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणून राम भगवानांचं आपण आराधना करू शकतो. आणि अशाच प्रकारे तुम्हाला काही याच्यामध्ये कुणाला काही अडचण वाटली माझ्या व्हिडिओमधून, कुणाला असं वाटलं की हे काहीतरीच म्हणतायत किंवा असं, तर तुम्ही मला माझ्या नंबरवर संपर्क साधून मला त्या गोष्टींचं तुम्ही विचारू शकतात. आणि ज्यांना कुणाला काही सेवा, उपासना, मंत्र, यंत्र असे काही लागत असेल तर नक्कीच तुम्ही ओरा क्लिअर युअर माइंड ग्लोबल कन्सल्टन्सीमध्ये संपर्क साधावा. त्याच्यासाठी आमचा नंबर आहे 9823544931.
नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क साधून हा व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा. यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक आणि डिजिटल माध्यमातून आपण हे कार्य करत आहोत. तर गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर त्यांनाही त्याचा फायदा होईल. त्याच्यासाठी आपण ही एक सेवा म्हणून कार्य करत आहोत. थँक्यू.